या परिसरातील इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेचे निवडून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे सर्व सदस्य, शिवसेनेचे उपसभापती अमोल सस्ते, आपण उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी आणि आपण उपस्थित असणारे सर्व शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आणि आमच्या सर्वांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेना पक्षाचा निर्णय आपण सर्वांनी केला. अत्यंत योग्य असा निर्णय झाला. आज प्रत्येकाच्या त्या ठिकाणी बोलण्यात येतं की आपण जो निर्णय घेतला असेल तर या सर्व आर्थिक राजकीय परिस्थितीमध्ये अत्यंत योग्य असा प्रकारचा निर्णय घेतला आहे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ताकद देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपण अनुभवलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुभवलेला आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण अनुभवलेला आहे. आपण मुख्य शिवसेनेची सुद्धा काही ताकद आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांनी दिली ती नक्कीच आपण करू. या ठिकाणी मान तालुक्याचे सुद्धा बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये येण्याच्या दृष्टीने घेऊन झाले माझे त्यांचे सर्व सर आहेत. कोरेगाव तालुक्यातील सुद्धा आमचे सर्व कोरेगाव एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील सुद्धा सर्व शिवसैनिक त्या भागामध्ये सुद्धा आपले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत. हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजकारणामध्ये काही अधिक ठिकाणी घेऊ इच्छित नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी सर्वांना हे निमंत्रित केलेले आहे की आवर्जून एका कारणासाठी की आपल्याला पक्ष संघटना बळकट करावी आणि त्याचबरोबर आपले जे या ठिकाणी निवडून आलेले विविध पदाधिकारी आहेत, विविध सदस्य आहेत, त्यांचा सत्कार सुद्धा आदरणीय नामदार सावंत साहेबांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी होत आला. राहुल शेवाळे साहेबांच्या माजी खासदार राहुल शेवाळे साहेबांच्या हस्ते करणार आहोत. आणि आपल्या सर्वांना खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचं भाषण अजूनही स्मरणात असेल. त्या हेतून आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी एक अत्यंत उत्तम भाषण आपल्याला आणि हेतून गेल्यानंतर लक्षात ठेवा पडलेला आहे. आणि त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. फलटणचा गुण हा त्यांना चांगलाच लागला. फलटणवर आता इथून पुढच्या काळात त्या सातत्याने लक्ष ठेवतील अशी निश्चित या ठिकाणी अपेक्षा या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सत्कार. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना कल्पना आहे की मतदार याद्या या अद्यावत करण्याचं काम चालू आणि त्याच्यामध्ये बारकाई लक्ष घालण्याचं अत्यंत आवश्यक आहे. याच्या आधी सुद्धा आपल्या मोठी बैठकी झाल्या आणि मला वाटतं या संपूर्ण परिसरामध्ये याच्यामध्ये खऱ्या अर्थाने कोण जर काम करत असेल तर शिवसेना पक्ष हा काम करतो. सातारा आपली पहिली बैठक झाली, त्यानंतर ही जबाबदारी